श्री गणेशाय नमः. श्री जानकी वल्लभो विजयते. श्री रामचरितमानस प्रथम सोपान बालकांड. श्लोक. वर्णानामर्थ संघानाम रसनाम छंदसामपि मंगलानां च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ. अक्षरे, अर्थसमूह, रस, छंद आणि मंगल यांची निर्मिती करणाऱ्या श्री सरस्वती व श्री गणेश यांना मी वंदन करतो. भवानी शंकरौ वंदे श्रद्धा विश्वासरूपिणौ. याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धाः स्वान्तस्थमीश्वरम्. ज्यांच्याशिवाय सिद्धजन अंतःकरणात असलेल्या ईश्वराला पाहू शकत नाही अशा श्रद्धा व विश्वास स्वरूप असलेल्या पार्वती व शंकर यांना मी वंदन करतो. वंदे बोधमय. वंदे बोधमयं नित्यं गुरुं शंगरूपिणं यमाश्रितो हि वक्रोपी चंद्रः सर्वत्र वंद्यते. ज्यांचा आश्रित असल्यामुळे वाकडा चंद्र सुद्धा स्वतंत्र वंदनीय ठरतो अशा ज्ञानमय शंकर रूपी गुरूंना मी नित्य वंदन करतो. श्रीराम सीताराम गुण ग्राम पुण्यारण्य विहारिणौ वंदे विशुद्ध विज्ञानौ कपीश्वरौ. श्री सीतारामांच्या गुणसमूह रूपी पवित्र वनात विहार करणाऱ्या विशुद्ध विज्ञान संपन्न असणाऱ्या कवीश्वर वाल्मिकी व कपीश्वर हनुमान यांना मी वंदन करतो. उद्धव स्थिती संहार कारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करीं सीतां नतोहम रामवल्लभाम. जी उत्पत्ती, स्थिती आणि संहार करते, क्लेश हरण करते, तसेच संपूर्ण कल्याण करते, त्या श्री रामचंद्रांची प्रियतमा असलेल्या श्री सीता देवींना मी नमस्कार करतो. यन्मा या वशवर्ती विश्वमखिलं ब्रह्मादि देवासुरा यत्स्त्वा द मृषैव भाति सकलं रजो यथा हे भ्रमः यत्पाद प्लवमेकमेव हि भवान्मोधे स्थितिर्षावतां. वंदेहं तमशेषकारण परम रामाख्य मिशम हरिम. संपूर्ण विश्व ब्रह्मादी देव आणि असुर हे ज्यांच्या मायेच्या अधीन आहेत. दोरीवर साप असल्याचा भास होतो त्याप्रमाणे ज्यांच्या सत्तेमुळे हे संपूर्ण दृश्य जग सत्यच वाटते आणि ज्यांचे केवळ चरण हेच भवसागरातून तरुण जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी एकमात्र नौका आहेत अशा संपूर्ण कारणांचेही श्रेष्ठ कारण असलेल्या आणि ज्यांना श्रीराम म्हटले जाते त्या भगवान श्रीहरींना मी वंदन करतो. नाना पुराण निगमागम सम्मतम यद रामायणे निगदितं क्वचिद न्यतोपि स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंध मती मंत्रुंजल मानतनोती. अनेक पुराणे, वेद आणि तंत्रशास्त्र यांना संमत असलेले जे वर्णन रामायणात आले आहे ते तसेच श्री रघुनाथांच्या इतरत्र उपलब्ध असलेल्या कथा यांचा तुलसीदास स्वतःच्या आनंदासाठी अत्यंत मनोहर अशा लोकभाषेमध्ये विस्तार करीत आहे. सो जो सुमिरत सिधी होई गणनायक करीबर बदन करऊ अनुग्रह सोई बुद्धी रासी शुभगुण सदन. ज्याच्या स्मरणाने सर्व कार्ये सिद्ध होतात, जो गणांचा स्वामी सुंदर गजमुख बुद्धीचे भांडार व पवित्र गुणांचा
आश्रय आहे असा श्री गजानन माझ्यावर कृपा करो. मुक होई बाचाल पंगू चढई गिरीवर गहन जासू कृपा सो दयाल द्रवऊ सकल कली मल दहन. ज्यांच्या कृपा प्रसादामुळे मुका बोलू लागतो आणि लंगडा दुर्गम पर्वतावर चढतो असे ते कलियुगातील सर्व पापे जाळून टाकणारे दयाळू भगवान माझ्यावर कृपा करोत. नील सरो रुह श्याम तरुण अरुण बारिज नयन करऊ सो मम उर धाम सदा क्षीर सागर सयन. ज्यांचा वर्ण निळ्या कमळासारखा सावळा आहे, ज्यांचे नेत्र फुललेल्या लाल कमळासारखे आहेत आणि जे नेहमी क्षीरसागरामध्ये शयन करतात, ते भगवान नारायण माझ्या हृदयात निवास करोत. कुंद इंदू सम देह उमा रमन करुणा अयन जाही दीन परनेह करऊ कृपा मर्दनमयन. ज्यांचे अंग कुंद पुष्पाप्रमाणे व चंद्राप्रमाणे गौरवर्णाचे आहे, जे पार्वतीचे प्रियतम आणि दयेचा सागर आहेत, ज्यांचे दीनांवर प्रेम आहे व जे कामदेवाला भस्म करणारे आहेत, अशा शंकरांनी माझ्यावर कृपा करावी. बंदऊ गुरु पद कंज कृपा सिंधू नररूप हरी महामोहतम पुंज जासू बचन रबी कर निकर. जे कृपासागर असून नर रूपामध्ये प्रत्यक्ष श्री हरीच आहेत व ज्यांचे वचन हे महामोहरूपी घनदाट अंधाराचा नाश करणारा सूर्यकिरणांचा झोत आहे, त्या सद्गुरूंच्या चरणांना मी वंदन करतो. बंदऊ गुरु पदुम परागा सुरुची सुबास सरस अनुरागा अमिय मुरीमय चूरन चारू समन सकल भवरुज परिवारू. जे सुंदर स्वाद सुगंध आणि प्रेमरसाने परिपूर्ण आहे, जे संजीवनी मुळाचे सुंदर चूर्ण आहे, जे भवरोगाच्या संपूर्ण परिवाराचा नाश करणारे आहे, त्या श्री गुरु महाराजांच्या चरण कमल परागाला मी वंदन करतो. सुकृती संभू तन बिमल विभूती मंजुल मंगल मोद प्रसूती जनमन मंजू मुकुर मलहरणी किये तिलक गुणगण बस करणी. जे परागकन शंकरांच्या शरीराला सुशोभित करणाऱ्या निर्मळ विभूतीप्रमाणे पुण्यवानाला सुशोभित करतात, जे सुंदर कल्याण व आनंद यांची जननी आहेत, भक्तांच्या मनरूपी सुंदर आरशावरील मळ नाहीसा करणारे आहेत, तसेच जे कपाळावर धारण केल्यास गुणांचा समूह प्राप्त करून देणारे आहेत. श्री गुर पद नखमणी गणज्योती सुमिरत. श्री गुरपद नखमणी गणज्योती सुमिरत दिव्य दृष्टी हिय होती दलन मोह तमसो सप्रकाशू बडे भाग उर आवई जासू. श्री गुरूंच्या नखांची ज्योती रत्नांच्या तेजासारखी आहे. तिचे स्मरण करताच हृदयामध्ये दिव्य दृष्टी उत्पन्न होते. तो प्रकाश अज्ञान रूपी अंधाराचा नाश करणारा आहे. ज्याच्या हृदयात तो प्रकट होतो तो मोठा भाग्यवान होय. उखरही बिमल बिलोचन ही के मिटही दोष दुःख भवरजनी के सुजही राम चरितमणी मानिक गुपुत प्रगट जहाजो जेही खानिक. तो प्रकाश हृदयात प्रकट होताच निर्मळ दृष्टी प्राप्त होते आणि संसार रूपी रात्रीमधील दोष व दुःख नाहीसे होते. तसेच श्री रामचरित रूपी रत्ने माणिके गुप्त
गुप्त किंवा प्रकट जिथे कोठे खाणीत असतात ती सर्व दिसू लागतात. जथा सुअंजन अंजी दृग साधक सिद्ध सुजान कौतुक देखत सैल बनभूतल भुरी निधान. ज्याप्रमाणे साधक सिद्ध व सुजान लोक डोळ्यांमध्ये सिद्धांजन घालून पर्वत वने व पृथ्वी यांमधील पुष्कळ अशा खाणी सहजपणे पाहत असतात. गुरुपद रजमृदू मंजुल अंजन नयन अमीय दृगदोष विभंजन तेही करी विमल बिबेक विलोचन बरनऊ रामचरित भवमोचन. श्री गुरूंच्या चरणांची धूळ ही फार कोमल आणि सुंदर असे डोळ्यांना अमृताप्रमाणे असणारे अंजन होय. ती नेत्रांतील दोषांचा नाश करणारी आहे. त्या अंजनाने विवेकरूपी नेत्रांना निर्मळ करून संसार रूपी बंधनातून मुक्त करणाऱ्या श्री रामचरित्राचे मी वर्णन करतो. बंधऊ प्रथम महिसुर चरणा मोहजनित संशय सबहरणा सुजन समाज सकल गुणखानी करऊ प्रणाम सप्रेम सुबानी. सर्वात प्रथम मी ब्राह्मणांच्या चरणांना वंदन करतो, कारण ते अज्ञानामुळे उत्पन्न होणाऱ्या सर्व संशयांचे निराकरण करतात. त्यानंतर मी सर्व गुणांची खाण असलेल्या संत समाजाला प्रेमाने व सुंदर वाणीने प्रणाम करतो. साधुचरित शुभचरित कपासू निरस बिसद गुणमय फल जासू जो सही दुख परच्छिद्र दुरावा वंदनीय जेही जग जस पावा. संतांचे चरित्र हे कापसासारखे कल्याणकारक असते, कारण कापसाचे बोंड हे निरस स्वच्छ व गुणमय असते. तसेच संतांचे जीवन हे विषयासक्ती रहित असल्याने निरस असते. कापूस हा पांढरा असतो, त्यासारखे संतांचे हृदयही अज्ञान व पापरूपी अंधकाराने रहित असते, म्हणून ते उजळ असते. कापसात गुण तंतू असतात, तसेच संतांच्या हृदयात सद्गुणांचे भांडार असते, म्हणून ते गुणमय असते. ज्याप्रमाणे कापसाचा धागा स्वतःला अर्पण करून सुईचे छिद्र झाकून टाकतो, किंवा ज्याप्रमाणे कापूस हा पिंजणे, सूत कातणे आणि विणणे यांचे कष्ट सहन करून वस्त्राच्या रूपात परिणत होतो आणि दुसऱ्यांची गुह्ये झाकून टाकतो, त्याप्रमाणे संत स्वतः दुःख सहन करून दुसऱ्यांची छिद्रे दोष झाकून टाकतो. त्यामुळे तो जगामध्ये वंदनीय कीर्ती प्राप्त करतो. मुदमंगलमय संत समाजू जो जग जंगम तीर्थ राजू राम भक्ती जहा सुरसरी धारा सरसई ब्रह्म विचार प्रचारा. संतांचा समुदाय हा आनंदमय आणि कल्याणमय होय. तो जगातील चालता फिरता तीर्थराज प्रयागराज होय. चालता फिरता तीर्थराज प्रयागच होय, कारण तेथे राम भक्ती रूपी गंगेचा प्रवाह आणि ब्रह्मविचाराच्या प्रचाराची सरस्वती असते. विधी निषेधमय कलिमल हरणी करमकथा रविनंदनी बरणी हरिहर कथा विराजती बेनी सुनत सकल मुद मंगल देनी. तसेच तेथे विधी निषेधरूपी कर्माची कहाणी ही कलियुगातील पापांचे हरण करणारी यमुना नदी असते आणि हरिहरांच्या कथा त्रिवेणी रूपाने शोभत असतात, ज्या ऐकताच संपूर्ण आनंद देऊन कल्याण करणाऱ्या असतात. बटू विश्वास अचल निज धर्मा तीर्थ राज समाज सुकरमा सबही सुलभ सब दिन सब देसा सेवत सादर समन कलेसा
त्या संत समाजरूपी तीर्थराज प्रयागावर आपल्या धर्मावरील अढळ विश्वासरूप अक्षय वट आहे आणि शुभकर्मे हाच त्या तीर्थराजाचा परिवार होय. तो सर्व देशांमध्ये आणि सर्व काळांमध्ये सर्वांना सहज प्राप्त होऊ शकतो. त्याचे आदराने सेवन केल्यास तो सर्व क्लेशांचा नाश करणारा आहे. अकथ अलौकिक तीर्थ राऊ देई सद्य फल प्रगट प्रभाऊ. तो तीर्थराज हा अलौकिक आणि अवर्णनीय असून तत्काळ फळ देणारा आहे. हा त्याचा प्रभाव प्रत्यक्ष दिसतो. सुनी समुजही जनमुदित मन मज्जही अति अनुराग लहही चारी फल अछत तनु साधू समाज प्रयाग. जी माणसे या संत समाजरूपी तीर्थराजाचा प्रभाव आनंदित मनाने ऐकून व समजून घेतात तसेच त्यात प्रेमाने मग्न होतात, ते या मनुष्य देहात असतानाच धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त करतात. मज्जन फल पेखीह तत्काला काक होई. मज्जन फल पेखीह तत्काला काक होही पिक बकऊ मराला. सुनी आचरज करै जनी कोई सत संगती महिमा नाही गोई. या तीर्थराजातील स्नानाचे तत्काळ फळ म्हणजे त्या योगे कावळे कोकिळ बनतात आणि बगळे हंस बनतात. हे ऐकून कोणीही आश्चर्य करू नये, कारण सत्संगतीची महती कधी लपून राहत नाही. बाल्मिक नारद घट जोनी निज निज मुखही कही निज होनी. जलचर थलचर नभचर नाना जे जड चेतन जीव जहाना. याला पुरावा म्हणजे स्वतः वाल्मिकी, नारद आणि अगस्त्य यांनी स्वतःच्या मुखाने आपला जीवन वृत्तांत सांगितलेला आहे. या जगात जे जलचर, स्थलचर, गगनचर तसेच नाना प्रकारचे जड चेतन असे जीव आहेत. मती, किरती, गती, भूती, भलाई जब जेही जतन जहा जेही पाई. सो जानव सतसंग प्रभाऊ लोकहु वेद न आन उपाऊ. त्यांपैकी ज्यांनी ज्यावेळी जेथे ज्या प्रयत्नाने बुद्धी, कीर्ती, सद्गती, विभूती, ऐश्वर आणि मोठेपणा मिळविला आहे, तो सर्वच सत्संगाचा प्रभाव समजला पाहिजे. वेदांमध्ये आणि या लोकांमध्ये हे सर्व प्राप्त होण्यासाठी सत्संगाशिवाय दुसरा कोणताही उपाय सापडत नाही. बिनु सत्संग विवेक न होई. रामकृपा बिनु सुलभ न सोई. सत्संगत मुद मंगल मुला. सोई फल सिधी सब साधन फुला. सत्संगाशिवाय विवेक येत नाही आणि श्रीरामांच्या कृपेशिवाय सत्संग सहजपणे मिळत नाही. सत्संगती ही आनंद आणि कल्याणाचे मूळ आहे. सत्संगाची प्राप्ती हेच फळ असून सर्व साधने ही फुले होत. सठ सुधरही सतसंगती पायी. पारस परस कुधात सुहाई. विधिवस सुजन कुसंगत परही. फनी मनी समनिज गुण अनुसरही. ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंड हे सुंदर सोने बनते, त्याप्रमाणे दुष्ट लोकही सत्संगती मिळाल्यावर सुधरतात. दैवयोगाने जर कधी सज्जन मनुष्य वाईट संगतीत पडले तर तेथेही ते सर्पाच्या मण्याप्रमाणे आपल्या गुणांचेच अनुसरण करतात. अर्थात ज्याप्रमाणे सापाची संगती असूनही मणी त्याचे विष घेत नाही आणि तो आपला सहज गुण असलेला प्रकाश सोडत नाही, त्याप्रमाणे साधू पुरुष दुष्टांच्या संगतीत राहूनही दुसऱ्यांना प्रेम देतात. त्यांच्यावर दुष्टांचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. विधी हरिहर कवी कोबिद बानी. कहत साधू महिमा
सकुचानी। सो मोसन कही जात न कैसे, साक बनिक मनी गुणगण जैसे। ब्रह्मदेव, विष्णू, शिव, कवी व पंडित यांची वाणी सुद्धा संत महिमा गाताना कुंठित होते. मग मला त्या संतांच्या महिम्याचे वर्णन कसे करता येणार? भाजीपाला विकणारा रत्नांच्या गुणांचे वर्णन काय करणार? बंधऊ संत समान, चितहित अनहित नहीं कोई। अंजली गत शुभ सुमन, जिमी सम सुगंध कर दोई। ज्यांच्या मनात समता असते, ज्यांचा कोणी मित्र नसतो की शत्रू नसतो, त्या संतांना मी प्रणाम करतो. ओंजळीत ठेवलेली फुले, ज्या हाताने फुले तोडली आणि ज्या हातात ती ठेवली, त्या दोन्हीही हातांना सारखीच सुगंधित करतात. त्याप्रमाणे संत हे शत्रू व मित्र दोघांचेही सारखेच कल्याण करतात. संत सरल चित जगत हित जानी, सुभाऊ सनेहू। बाल विनय सुनी करी कृपा, राम चरण रती देहू। संत हे सरळ मनाचे आणि जगाचे हित करणारे असतात. त्यांचा हा स्वभाव व स्नेह जाणून मी त्यांना प्रार्थना करतो की मज बालकाची प्रार्थना ऐकून व कृपा करून त्यांनी श्रीरामांच्या चरणी मला प्रेम द्यावे. बहुरी बंदी खल गन सती भाए, जे बिनु काज दाही नेहू बाए। परहित हानी लाभ जिन्ह केरे, उजरे हर्ष विषाद बसेरे। आता मी चांगल्या भावनेने दुष्टांना वंदन करतो, कारण विनाकारण आपले हित करणाऱ्यांशी सुद्धा प्रतिकूल वर्तन करतात. त्यांच्या दृष्टीने दुसऱ्यांच्या हिताची हानी हाच लाभ असतो. दुसऱ्यांचा सर्वनाश झाल्याने त्यांना आनंद होतो आणि दुसऱ्यांचा उत्कर्ष झाल्याने विषाद वाटतो. हरिहर जस राकेश राहू से, पर अकाज भट सहसबाहू से। जे पर दोष लखही सहसाखी, परहित घृत जिन्न के मन माखी। जे दुष्ट हरी आणि हर यांच्या कीर्तिरूपी पौर्णिमेच्या चंद्रासाठी राहू सारखे आहेत. अर्थात जेथे कुठे भगवान विष्णू किंवा शिव यांच्या कीर्तीचे वर्णन चालते, तेथे ते विघ्न आणतात आणि दुसऱ्यांची निंदा करण्यामध्ये सहस्त्रबाहू सारखे शूर असतात. ते दुसऱ्यांचे दोष हजार डोळ्यांनी पाहतात आणि दुसऱ्यांच्या हितरूपी तुपामधील माशीसारखे असतात. अर्थात माशी तुपात पडून ते खराब करून टाकते व स्वतःही मरून जाते. त्याप्रमाणे दुष्ट लोक स्वतःचे नुकसान झाले तरी दुसऱ्याने केलेले काम बिघडवून टाकतात. तेजकृसानु रोष महिषेसा, अघ अवगुण धनधनी धनेसा। उदयकेत सम हित सबही के, कुंभकर्ण सम सोवत निके। जे तेजामध्ये अग्नीप्रमाणे प्रखर वा क्रोधामध्ये यमाप्रमाणे असतात, जे पापरूपी आणि अवगुणरूपी धनामध्ये कुबेराप्रमाणे संपन्न असतात, ज्यांचा उत्कर्ष हा सर्वांच्या हिताचा नाश करण्यासाठी धूमकेतू सारखा असतो, ते दुष्ट लोक कुंभकर्णाप्रमाणे झोपी जाण्यामध्ये जगाचे कल्याण आहे. पर अकाजू लगी तनु परिहरही, जिमी हिम उपल कृषी दली गरही। बंद उखल जस शेष सरोषा, सहज बदन
बरनई परदोषा. ज्याप्रमाणे गारा या पिकाची नासाडी करून मग स्वतःही विरघळून नाश पावतात, त्याप्रमाणे दुष्ट लोक दुसऱ्याच्या कामात विघ्न आणण्यासाठी आपल्या देहाचाही त्याग करतात. त्या दुष्टांना मी 1000 मुखे असणाऱ्या शेषाप्रमाणे मानून वंदन करतो, कारण ते दुसऱ्यांची निंदा मोठ्या रागाने हजारो मुखांनी करीत असतात. पुनी प्रणवऊ पृथुराज समाना पर अघ सुनई सहस दसकाना. बहुरी सक्र सम बिनवऊ तेही संतत सुरानिक हितजेही. यानंतर मी त्यांना राजा पृथूसारखे, ज्याने भगवंतांची कीर्ती ऐकण्यासाठी 10,000 कान मागितले होते, मानून मी प्रणाम करतो. ज्यांना मद्य हे चांगले व हितकारक वाटते, अशा त्यांना मी इंद्राप्रमाणे मानून वंदन करतो, कारण इंद्राला सुरानिक म्हणजे देवांची सेना हितकारक वाटते.